जीवनसाथी भाग 13. प्रियाला अचानक आपल्या बेडरूममध्ये पाहून राघव शॉक झाला. त्याला काय बोलावं ते समजेना. तो तिच्याजवळ गेला व तिची विचारपूस करून बसायला सांगितलं. इतक्यात अक्षराने घड्याळ आणून राघवच्या हातात दिलं. प्रिया काही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहत होती. राघवने आपल्या हातातला टॉवेल अक्षराकडे दिला व तिने आणून दिलेलं घड्याळ हातात घालायला सुरुवात केली. प्रियाला आठवलं की हे ते घड्याळ नाहीये जे तिने राघवला गिफ्ट केलं होतं. त्याने तिला सांगितलं की त्याचं घड्याळ हरवलं आहे, त्यामुळे हे नवीन घड्याळ घातलं आहे. त्यालाही समजलं होतं की प्रिया अपसेट झाली आहे. त्याने सांगितलं की वहिनी अक्षराला जास्त त्रास देते, म्हणून ते वहिनीसमोर पती पत्नी असल्याचं नाटक करत आहेत. जसं तुला वाटते तसं काहीच नाहीये आणि यात अक्षराची काहीही चूक नाहीये, राघव म्हणाला. अक्षराही राघवच्या बाजूने बोलत होती. मी त्यांना म्हणाले होते की भाऊ आणि वहिनीसमोर पती पत्नी असल्याचं नाटक करण्यासाठी. यात राघवचीही काही चूक नाहीये. अक्षरा प्रियाचा राघवबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती. राघव म्हणतोय की वहिनी अक्षराला त्रास देते आणि अक्षरा म्हणते की वहिनी राघवला त्रास देते. खरं तर चूक तुमच्या दोघांचीही नाहीये. कदाचित चूक माझीच असेल. प्रिया राघवकडे रोखून पाहत म्हणाली. हे बघ प्रिया, चूक कुणाचीच नाहीये. काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात आणि अक्षरा बिचारी पूर्ण प्रयत्न करते की. तोच प्रियाने रागाने त्याच्याकडे पाहिलं. त्यामुळे राघव मध्येच थांबला. राघवला सारखी सारखी अक्षराची बाजू घेताना पाहून प्रिया खूप इरिटेट झाली होती. राघवलाही समजलं की हे प्रकरण वेगळ्याच दिशेला चाललंय. प्रिया, तू इथे कशी आलीस? तू मला सांगितलं नाही की तू येत आहेस म्हणून, तो विषय बदलत म्हणाला. प्रियाला आता प्रत्येक गोष्टीचं वाईट वाटत होतं. बरोबर आहे, मी इथे काय करते? मला जायला हवं. तिने आपल्या हातातील बॅगकडे पाहिलं. हे शर्ट मी तुझ्यासाठी आणलं होतं. आय होप तू याला तरी जपून ठेवशील. घड्याळ हरवलं तसं हेही हरवून नाही टाकणार. ती तो शर्ट त्याच्याकडे देत म्हणाली. राघव गिल्टी फील करत होता. त्याने काही न बोलता तो शर्ट घेतला. प्रिया लगेच तिथून निघून गेली. राघवने तिला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. ही प्रिया पण ना, किती वेळा तिला सांगितलं की हे सगळं नाटक आहे. ती इतक्या वर्षापासून मला ओळखते, पण अजूनपर्यंत मला समजू शकली नाही. थकलोय मी सगळ्यांना स्पष्टीकरण देऊन. म्हणूनच मी सांगितलं होतं की आजपासून आपण फक्त दोस्त बनून राहू, पण तरीही ती अशी अचानक घरी आली. तो तक्रारीच्या सुरात बोलत होता. कारण ती तुमच्यावर खूप प्रेम करते आणि आज तुम्ही तिच्याबरोबर नाहीये आणि आपण दोघं असं एकट्या एका रूममध्ये राहत आहोत. त्यांना वाईट वाटलं असेल आणि तुम्ही सारखे सारखे म्हणत होते की अक्षराची चूक नाहीये, त्यामुळे त्यांचं मन दुखावलं असेल. अक्षरा राघवला समजावून सांगत म्हणाली. पण राघवला त्यात काही चुकीचं वाटत नव्हतं. मी काय चुकीचं बोललो? मी हे सगळं तिने तुला चुकीचं समजू नये म्हणून म्हणालो, तो म्हणाला. अक्षराने त्याला समजावून सांगितलं की प्रियासमोर तिची बाजू घेणं योग्य नाही व प्रियालाही समजून सांगायला लावलं. राघवला अक्षराचं आश्चर्य वाटत होतं. ती किती चांगल्या प्रकारे परिस्थितीला समजून घेऊन त्यातून मार्ग काढत होती. सगळ्यांना किती चांगल्या प्रकारे समजून घेत होती. त्याला तिच्याबद्दल अजून जास्त कौतुक वाटायला लागलं होतं. प्रियाला दुःखी झालेलं पाहून अक्षरालाही खूप वाईट वाटलं. तिला वाटलं हे सगळं तिच्यामुळे होत आहे. तिने ठरवलं की तिच्या भाऊ आणि वहिनीला खरं काय ते सांगायचं आणि हे सगळं इथेच थांबवायचं. ती राघवला काहीही न विचारता आपल्या भाऊ आणि वहिनीच्या रूममध्ये गेली. त्यांना सगळं कसं सांगावं ते तिला समजत नव्हतं, कारण तिला माहीत होतं की हे सगळं जाऊन ते आपल्या आईबाबांना सांगतील व त्यामुळे आपल्या आईबाबांना फार दुःख होईल. पण तिला प्रियालाही त्रास द्यायचा नव्हता, म्हणून तिने हिम्मत करून भाऊ आणि वहिनीला सगळं सांगायचा निर्णय घेतला होता. पण ती काही सांगणार इतक्यात राघव तिथे आला व त्याने भाऊ आणि वहिनीला त्याचं आणि अक्षराचं छोटंसं भांडण झालं आहे असं सांगितलं. तो अक्षराला म्हणाला की पती पत्नीमधील गोष्टी इतरांना सांगण्याची गरज नाही. अक्षरा चकित होऊन राघवकडे फक्त पाहत होती. तो तिला प्रेमाने आत घेऊन गेला. वहिनीला मात्र समजलं होतं की प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, पण राघवमुळे तिला सगळं समजता राहिलं होतं. रूममध्ये गेल्यानंतर मात्र राघव अक्षरावर खूप नाराज झाला व तिच्याकडून प्रॉमिस करून घेतलं
की ती त्याला विचारल्याशिवाय आपल्या घरच्यांना काही सांगणार नाही. कमीत कमी 6 महिने पूर्ण होईपर्यंत तरी ही गोष्ट कुणालाही सांगणार नाही. ती गोष्ट सांगितल्यानंतर तिला खूप त्रास होईल आणि तो त्रास त्याला बघवणार नाही. राघव तिला म्हणाला. राघवला आपली किती काळजी आहे हे बघून अक्षरा इमोशनल झाली. तिने त्याला प्रॉमिस केलं की 6 महिने पूर्ण होईपर्यंत ती ही गोष्ट कुणालाही सांगणार नाही. त्यामुळे राघवही निश्चिंत झाला. संध्याकाळी राघवने तिला एका रूममध्ये बोलावलं. राघव अजूनही तिच्यावर नाराज होता, पण तिने ठरवलं होतं की काहीतरी करून ती राघवची नाराजी दूर करेल. अक्षरा त्या रूमकडे गेली. रूममध्ये अंधार होता, पण तिथे गेल्यानंतर अचानक रूमची लाईट लागली. त्या प्रकाशात तिने रूमकडे बघितलं आणि ती थक्कच झाली. ती रूम खूप छान सजवलेली होती. एखाद्या लहान मुलाला अभ्यास करण्यासाठी जशी रूम सजवलेली असते त्याप्रमाणेच डेकोरेशन केलेलं होतं. तो एक छोटा वर्गच तयार झाला होता. मधोमध एक ब्लॅकबोर्ड लावलेला होता. समोर 2 बेंच ठेवलेले होते. भिंतीवर ABCD अक्षराची, अंकांची चित्र काढलेली होती. अक्षरा ती रूम बघून हरकून गेली. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. इतक्यात राघव तिथे आला. त्याच्या हातात गुरुजींप्रमाणे एक छडी होती. फळ्यावर नाव लिहिलं होतं की राघवची शाळा. ते सगळं पाहून अक्षराच्या चेहऱ्यावर स्माईल आली. राघव अजूनही नाराज होता. त्यामुळे त्याने ठरवलं होतं की तो यावेळी अक्षराची समजूत काढणार नाही. तो तोंड फुगून तसाच उभा राहिला. त्याच्याकडे पाहून अक्षरा आनंदाने त्याच्याकडे आली. राघव, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं आहे? आजपर्यंत कुणीही माझ्यासाठी इतकं केलं नव्हतं, ती खूप उत्साहाने म्हणाली. पण राघव तिच्याशी काहीही बोलत नव्हता. तो तोंड फुगून तसाच उभा होता. त्याला नाराज पाहून अक्षरा उदास झाली. मी तुमच्या भावनांना समजू शकले नाही. तुमच्या विरुद्ध जाऊन मी भाऊ आणि वहिनीला सगळं काही सांगायला चालले होते, पण तुम्ही माझ्या मनातल्या भावनांना बरोबर ओळखलं आणि माझ्यासाठी या शाळेचा, या पुस्तकांचा बंदोबस्त केला. तिचा बंदोबस्त हा शब्द त्याच्या डोक्यावरून गेला, पण त्याने तिला काही विचारलं नाही. मला क्षमा करा. आणि ते काय म्हणतात इंग्रजीत, सॉरी, ती आपले कान पकडून म्हणाली. पण राघव अजूनही नाराज होऊन तिच्याकडे पाठ करून उभा होता. राघव, मी खूप सॉरी आहे. आता एवढी मोठी गोष्ट झालेली नाही की तुम्ही माझ्या सॉरीला धुडकावून लावावं, ती त्याच्यासमोर येऊन म्हणाली. पण त्याने परत आपला चेहरा दुसरीकडे वळवला. मी म्हणाले ना की मी आता परत काही चूक करणार नाही. आपण तर चांगले दोस्त आहोत ना, मग तुमचा राग कमी का होत नाहीये? माझ्याकडे बघा ना. ती त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न करत होती. आतापर्यंत तिच्या बोलण्याने राघवचं मन पाघळलं होतं. तो दुसरीकडे तोंड करून हसत होता. तिला त्रास द्यायला त्याला मज्जा वाटत होती. अक्षरा आपले कान पकडून गुडघ्यावर उभी राहिली व तिने परत त्याला सांगायला सुरुवात केली की तिने ते सगळं प्रियासाठी केलं होतं. तिचं लेक्चर ऐकून राघव बोर झाला होता. तिला चूप करण्यासाठी शेवटी तो तिच्याकडे वळला. अक्षरा, बस कर यार. मला वाटतं तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तुझ्या इंग्लिश क्लासचा वेळ झाला आहे. उठून उभी राहा, तो तिला ऑर्डर देत म्हणाला. अक्षरा उठून उभी राहिली. मला माहीत आहे अक्षरा, हा क्लास थोडा छोटा आहे, पण चांगला आहे, तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला. जाऊन तुझे नोटबुक्स घेऊन ये. पण अक्षराला ते समजलं नाही. जाऊन तुझे पुस्तक आणि वह्या घेऊन ये, त्याने तिला परत मराठीत सांगितलं. तिने आपले डोकं हलवलं, पण तिथेच उभी राहिली. त्याने तिला अजूनही माफ केलं नसल्याने तिच्या चेहऱ्यावर अजूनही उदासीच होती. मला माहीत आहे, तुम्ही ठरवून आले आहात की तुम्ही स्वतःचा रागही सोडणार नाही आणि मला माफही करणार नाही. पण मीही ठरवलं आहे की मी माझ्या दोस्तचा राग कमी करूनच दाखवेल. हसवलं की नाही तुम्हाला? अक्षरा हसत म्हणाले. आता राघवही जास्त वेळ रागाचे नाटक करू शकत नव्हता. त्यालाही आता हसू कंट्रोल होत नसल्याने तोही तिच्याबरोबर हसायला लागला. त्याचा राग आता कुठल्या कुठे पळून गेला होता. त्या क्लासरूमकडे पाहून अक्षरा खूप खुश होती. ती सगळ्या गोष्टी चेक करून पाहत होती. राघव कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. त्या रूममधील वह्या, पुस्तकं, स्केच पेन सगळं पाहून अक्षराचा आनंद गगनात मावत नव्हता. तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं आहे? ती विश्वास बसत नसल्यासारखी पुन्हा पुन्हा त्याला विचारत होती. नाही, मला प्रत्येक रूमला क्लासरूम बनवायचा शौक आहे, तो तिचा मजाक उडवत म्हणाला. किती छान आहे ना माझी स्कूल.
अक्षरा आनंदाने म्हणाली. अक्षरा ई स्कूल नाही, स्कूल, तो तिला समजावत होता. आता खूप झाली मस्ती, ओके? जर माझ्या स्टुडंटने अभ्यास केला नाही तर मी त्याला फटके देईल, तो आपली छडी वर करत म्हणाला. अक्षराने लहान मुलीप्रमाणे घाबरून त्याच्याकडे पाहिलं. इंग्लिशचं लेक्चर रोज संध्याकाळी 6 वाजता होईल, ओके? अक्षराने घड्याळाकडे पाहिलं. घड्याळात 6:30 झाले होते. आणि जर तू वेळेवर नाही पोहोचलीस तर तुला पनिशमेंट भेटेल, म्हणजे शिक्षा भेटेल, समजलं? तो एखाद्या खऱ्या शिक्षकासारखं स्ट्रिक्टली तिला बजावत होता आणि ती एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे त्याच्या आज्ञेचं पालन करत होती. हो गुरुजी, म्हणत तिने आपला हात छडी घेण्यासाठी पुढे केला. घड्याळात 6:30 वाजले होते, त्यामुळे ती पनिशमेंट घ्यायला तयार झाली होती. इकडे गुरुजी हा शब्द ऐकून राघव चमकून अक्षराकडे पाहायला लागला. गुरुजी नाही, प्रोफेसर. आणि आज तुला पनिशमेंट नाही भेटणार. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आज सगळं माफ. पण उद्यापासून कोणतेही कारण चालणार नाही, तो स्माईल करत म्हणाला. ते ऐकून अक्षरा निश्चिंत झाली. आता सुरू करूयात राघवची शाळा. आणि लक्षात ठेव, टीचर मी आहे, तू नाही. तू इथे मराठी शिकायला नाही, इंग्लिश शिकायला आली आहेस, समजलं? अक्षरा एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. आता तुझे पुस्तक उघड, त्याने हुकूम सोडला. तिने घाबरत घाबरत पुस्तक उघडलं. तो ABCD म्हणत होता व तिला त्याच्या मागे म्हणायला लावत होता. ती तो म्हणेल ते करत होती. राघव तिचे उच्चार सुधारत होता. M फॉर मंकी, राघव म्हणाला. पण अक्षरा मंकीऐवजी मनकी म्हणाली. राघवने तिचा उच्चार सुधारला. मनकी नाही, मंकी. अक्षराने यावेळी बरोबर उच्चार केला. मंकी म्हणजे माकड, राघव म्हणाला. माकड म्हणजे तुमच्यासारखं. अक्षराने मध्येच मस्ती करायला सुरुवात केली. पण राघवने तिला गप्प बसायला लावलं. N फॉर नोज, नोज म्हणजे नाक. तुझी वहिनी प्रत्येक गोष्टीत खुपसते ना, ते, राघव बोलून गेला. अक्षराने त्याच्याकडे रोखून पाहिलं. बराच वेळ ABCD वाचून अक्षराला कंटाळा आला. त्याने तिला दुसरे इंग्रजी शब्द शिकवायला सुरुवात केली. TO टू होतं, तर GO काय होईल? GO गू, अक्षरा म्हणाली. तो शब्द म्हटल्यावर तिने वाकडं तोंड केलं. शी, तुम्ही मला किती घाण शब्द शिकवत आहात. माझी आई म्हणते की चांगल्या मुली असे घाणेरडे शब्द उच्चारत नाहीत, ती तोऱ्याने म्हणाली. ते ऐकून राघवने आपल्या डोक्याला हात लावला. अक्षरा GO गो होतं, त्याने तिला समजावून सांगितलं. पण TO तर टू होतं, मग GO गू का नाही होत? अक्षराने उत्सुकतेने विचारलं. अरे अक्षरा, नाही होत यार, त्रास नको देऊस. प्रत्येक गोष्टीसाठी वाद घालतेस, राघव वैतागून म्हणाला. इंग्लिश पण खूप विचित्र आहे, अगदी तुमच्यासारखी. जेव्हा काही माहीत नसतं की ते काय आहे, फक्त बोलायचं असं आहे तर आहे, अक्षरा तशी मस्करी करत म्हणाली. किती वेळेपासून म्हणतोय की मस्ती करू नकोस म्हणून, राघव रागावून म्हणाला. त्या दोघांनीही आपले रोल फार सिरियसली घेतले होते. राघवने शिक्षकाचा आणि तिने स्टुडंटचा. मन GO गो, पण ती पुन्हा एकदा GO गूच म्हणाली आणि हसायला लागली. आता प्रोफेसर साहेब चिडले होते. खूप मस्ती सुचली आहे ना तुला, आता तुला पनिशमेंट भेटणार आहे. तो आपली छडी हातात घेऊन उभा राहिला. तीही नर्वस होऊन उभी राहिली. हात पुढे कर, राघव तिच्याकडे स्ट्रिक्टली पाहत म्हणाला. तुम्ही मला खरंच मारणार आहात का? ती घाबरत आपला हात पुढे करत म्हणाली. मी अक्षराला खोटं घाबरवून देणार आहे. मी ही छडी अशी चालवील की तिला वाटेल मी खरोखरच तिला मारत आहे. बघूया ती घाबरते की नाही, तो मनात म्हणाला. तिने घाबरून आपले डोळे बंद केले. राघवला तिच्याकडे पाहून खूप हसायला येत होतं. तिने आपला एक डोळा उघडून पाहिला. असं वाटतं राघव खरंच मला मारणार आहे, पण मी हे होऊ देणार नाही, अक्षरा मनात म्हणाली. राघवने छडी जोरात वर केली. राघव ती छडी एका साईडला मारणार होता, पण नेमक्या त्याच वेळी अक्षराने घाबरून आपला हात एका साईडला केला व त्या छडीचा जोरदार फटका तिच्या हातावर बसला. ती जोरात किंचाळली. राघवला हे सगळं अनपेक्षितच होतं. तो खूप शॉक झाला. अक्षरा आता रडायला लागली होती. तिला चांगलाच फटका बसला होता. आय एम सो सॉरी, राघव घाबरून तिला म्हणाला. तुम्ही खरंच मला इतक्या जोरात मारलं, ती रागाने पाहत म्हणाली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं.
अरे अक्षरा, मी तर साईडला मारत होतो. तू तुझा हात बाजूला का केलास? तो तिचा हात बघण्याचा प्रयत्न करत म्हणाला. यात पण माझीच चूक आहे, ती आपले डोळे पुसत म्हणाली. नाही अक्षरा. तो तिचा हात आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत होता, पण तिने आपला हात बाजूला केला. त्याने आपले कान पकडून तिला सॉरी म्हटलं. ती अजूनही रडत होती. मला नाही शिकायचं तुमच्या शाळेत, तुम्ही खूप कठोर आहात. ती आपल्या हातावर फुंकर मारून रडत होती. राघव तिला सॉरी म्हणत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. त्याला काय करावं ते समजेना. तिला जितक्या वेदना होत होत्या तितकाच त्रास त्याला तिच्याकडे पाहून होत होता. शेवटी त्याने तिला आपल्या समोर स्थिर उभं केलं. तिच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसायला लागला. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. तिने ऑकवर्ड होऊन आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला व त्यावर हळुवारपणे फुंकर मारायला सुरुवात केली. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने तिच्याकडे पाहत पुन्हा एकदा तिला सॉरी म्हणाला. त्याला तिची इतकी काळजी घेताना पाहून तिच्या मनातला राग कुठल्या कुठे पळून गेला होता. तुम्ही स्वतःच म्हणता आणि स्वतःच विसरले की सॉरी नाही बोलायचं म्हणून, ती किंचित हसत म्हणाली. तिच्या हाताच्या वेदना थोड्या कमी झाल्या होत्या. ते पाहून राघवही थोडा निश्चिंत झाला. तो तिला हातावर मेडिसिन लावायला घेऊन गेला, पण वाटेत त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. त्याने गालात हसत तिच्या मागून जाऊन तिला उचलून घेतलं. त्याला मुद्दाम तिच्या वहिनीला हे सगळं दाखवायचं होतं. त्याला माहीत होतं की तिची वहिनी सारखी त्यांच्यावर नजर ठेवत असते. सोडा मला, कुणी पाहिले तर, आणि तुम्ही सारखं सारखं मला उचलून का घेता? अक्षरा काळजीने आसपास पाहत म्हणाली. अक्षरा चूप राहा, एकदम चूप राहा, ओके? आजपासून तू एक आज्ञाधारी विद्यार्थी आहेस आणि मी एक आज्ञा देणारा प्रोफेसर. त्यामुळे तुला माझ्या आज्ञेचं पालन करावंच लागेल. तिने आपली मान हलवून त्याला होकार दिला. तो तिला आपल्या ड्रेसिंग रूमकडे घेऊन गेला. त्या वर्गाबद्दल तुम्ही कधी आणि कसा विचार केला? अक्षराही रिलॅक्स होऊन त्याला विचारायला लागली. अक्षरा, तू जेव्हा गार्डनमध्ये अभ्यास करायला गेली होतीस ना, तेव्हाच मी विचार केला होता की तुला एक सरप्राईज द्यायचा. त्या रूममध्ये लहानपणी मी आणि दादा खेळायचो. आम्ही तिथे मस्ती करायचो आणि कधीकधी अभ्यासही करायचो. पण आता मी तुला त्या रूममध्ये इंग्लिश शिकवणार आहे. त्याचं बोलणं अक्षरा मन लावून ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. आणि मला वाटतं अक्षरा, तू लवकरच इंग्लिश शिकून जाशील आणि त्यानंतर तुला कुणीही त्रास देऊ शकणार नाही, तो विश्वासाने म्हणाला. अक्षराने त्याच्याकडे पाहत स्माईल केली. तो अक्षराला ड्रेसिंग रूममध्ये घेऊन आला. तुला माहीत आहे, मी कधी प्रियालाही असं उचललं नाहीये, तो हसत म्हणाला. पण हे सगळं होत असताना कपटी वहिनीने एक खेळ रचला होता. तिने प्रियाला गुपचूप फोन करून बोलावून घेतलं होतं. तिला राघव आणि अक्षराबद्दल काहीतरी सांगायचं आहे असं कारण सांगून तिला बोलवलं होतं. प्रियाच्या मनात अक्षरा आणि राघवबद्दल आधीच संशय होता, त्यामुळे प्रियाही तिथे आली. वहिनी तिला त्याच रूममध्ये घेऊन गेली जिथे राघव आणि अक्षरा होते. राघवने अक्षराला उचललेलं पाहून प्रियाला धक्का बसला. इतक्यात अक्षराचं लक्ष प्रियावर गेलं. तिने राघवलाही सांगितलं. राघवने अक्षराला खाली उतरवलं. तोही शॉक होऊन प्रियाकडे पाहत होता. त्याला समजलं की आता प्रिया या सगळ्याचा उलटाच अर्थ घेणार आहे. त्याने प्रियाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी प्रिया काहीही ऐकायला तयार नव्हती. वहिनीचं काम झालं होतं म्हणून ती कुटीलपणे हसत तिथून निघून गेली. प्रियाही रागाने तिथून निघून जायला लागली, पण राघवने तिला अडवलं. प्रिया, प्लीज माझं ऐकून घे. जेव्हापासून तुम्ही दोघी घर सोडून गेल्या होत्या, परेशान झालो होतो मी तुझ्या मागे यायला हवं होतं, पण मला अक्षराच्या मागे जावं लागलं. कारण ती माझी पत्नी आहे आणि हेच सत्य आहे. ते कोणीच बदलू शकत नाही, मी पण नाही. प्रिया, अक्षरा माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण तुला हर्ट करण्याचा मला काहीही अधिकार नाही आहे. मी तुला हेच म्हणेन की येणारे काही महिने आपल्याला फक्त दोस्त बनून राहावं लागेल. आणि मला तर अक्षरासोबत राहावंच लागेल ना. राघव प्रियाला समजावण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होता. प्रिया रडत राघवकडे पाहत होती. अक्षराच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते. माझ्यावर विश्वास ठेव प्रिया. कधी कधी काही गोष्टी जशा दिसतात तशा नसतात. राघव खूप टेन्शनमध्ये होता. नाही राघव, आपल्या दोघांमध्ये खूप फरक पडला आहे. आपल्या नात्यात आता काहीही शिल्लक राहिलं नाहीये.
प्रिया आपले अश्रू पुसत म्हणाली. नाही प्रिया, असं नाही आहे. आय केअर अबाउट यू, तो म्हणाला. एक गोष्ट खरं खरं सांग राघव, तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस? प्रिया त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. ऑफकोर्स आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अक्षरा. अक्षरा हे नाव ऐकून प्रिया शॉक झाली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अक्षराही आश्चर्याने राघवकडे पाहायला लागली. राघवलाही समजेना की तो हे काय बोलून गेला. त्याने इतकी मोठी चूक कशी केली? अक्षरा नाही, प्रिया. प्रिया त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. पण ती अजूनही शॉकमध्येच होती. प्रिया, आय एम सॉरी. मला नाही माहीत तुझ्या नावाऐवजी अक्षराचं नाव माझ्या तोंडात कसं आलं. राघव अजूनही कन्फ्यूज होता. अक्षरा आता रडत आपल्या रूममध्ये निघून गेली. ती या सगळ्याची जबाबदार स्वतःलाही समजत होती. हाच प्रश्न तुला विचारायचा आहे राघव. तुझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची हिंमत आता माझ्यात नाही आहे. मी आतापर्यंत खूप सहन केलं आहे, पण बस झालं, आता अजून नाही. आता मी तुला तेव्हाच भेटेल जेव्हा तुझ्याकडे माझ्या प्रश्नाची उत्तरं असतील. तू माझ्यासमोर अक्षराचं नाव का घेतलं? आताही तुझ्या हृदयात माझी तीच जागा आहे काय जी पूर्वी होती? विचार कर. गुड बाय राघव, प्रिया निर्धाराने म्हणाली व कारमध्ये बसून निघून गेली. राघव गोंधळून तिच्याकडे पाहतच राहिला. अक्षरा आपल्या रूममध्ये आली. तीही त्याच गोष्टीचा विचार करत होती की राघवने प्रियासमोर तिचं नाव का घेतलं. ती स्वतःमध्येच हरवलेली होती. प्रिया निघून गेली होती, पण राघव अजूनही तिथेच उभा होता. त्याच्या मनात विचारांचा काहूर माजला होता. इतका कन्फ्यूज तो आधी कधीच नव्हता. क्रमशः. कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.